आपल्याला काय वाटतं? युद्ध कशी जिंकली जातात? सैन्य पुढे जातं, शत्रू मागे हटतो आणि विजय होतो. सोपं आहे ना? पण खरंच, आजच्या काळात हे इतकं सोपं आहे हे का? चला जरा खोलात जाऊन बघूया की आधुनिक युद्धाच्या खऱ्या मर्यादा काय आहेत. आजकालची जी युद्ध आहेत ना, ती रणांगणावर मिळवलेल्या स्पष्ट विजयाने संपतातच असं नाही. उलट ती तेव्हा संपतात जेव्हा काही विशिष्ट प्रकारचे दबाव तयार होतात. म्हणजे बघा, एकीकडे आपल्याला वाटतं की सैन्यबळाच्या जोरावरच विजय मिळतो, पण आजचं वास्तव खूप वेगळं आहे. खरं तर युद्धाचा निकाल आता औद्योगिक क्षमता, आर्थिक परिणाम आणि हो, राजकीय स्थिरता यावर अवलंबून असतो. तर मग हे दबाव नेमके आहेत तरी कोणते? सोप्या भाषेत सांगायचं तर आपण त्यांना 3 मुख्य मुद्द्यांमध्ये विभागू शकतो. पहिला म्हणजे दारुगोळा, दुसरा बाजारपेठा आणि तिसरा निवडणुका. हेच ते 3 मुद्दे आहेत जे ठरवतात की कोणतंही युद्ध खरं तर किती काळ टिकू शकतं. चला तर मग सुरुवात करूया पहिल्या मुद्द्यापासून, दारुगोळा. ही एक भौतिक म्हणजे अगदी फिजिकल लिमिट आहे. आधुनिक शस्त्रास्त्रांचं उत्पादन किती होतं यावर युद्धाचा कालावधी अवलंबून असतो. आता बघा, आधुनिक शस्त्र म्हणजे काही साधीसुधी गोष्ट नाही. ती फक्त स्फोटकांनी भरलेली एक नळी नसते. ही खरं तर खूपच गुंतागुंतीची सिस्टीम असते आणि ती बनवण्यासाठी लागणारी पुरवठा साखळी म्हणजे सप्लाय चेन खूप मोठी आणि लांबलचक असते. त्यामुळेच ती इतक्या सहजपणे बदलता येत नाहीत. हे आकडे बघा म्हणजे तुम्हाला अंदाज येईल. एका तीव्र युद्धाच्या फक्त पहिल्या 5 दिवसात साधारणपणे 800 पॅट्रियट इंटरसेप्टर वापरले जाऊ शकतात. 800. आणि दुसरीकडे 2025 मध्ये त्याचं वार्षिक उत्पादन किती असेल? फक्त 620. म्हणजे विचार करा, एका आठवड्यापेक्षा कमी वेळात एका वर्षापेक्षा जास्त उत्पादन वापरलं जातंय. यालाच बर्न रेट म्हणतात आणि तो टिकवणं जवळजवळ अशक्य आहे. म्हणजे बघा, एका रात्रीत शत्रूची क्षेपणास्त्र रोखण्यासाठी जेवढा दारुगोळा लागतो तो बनवायला कित्येक महिने लागतात. आणि यामुळेच लष्करी कमांडर समोर एक मोठा पेच उभा राहतो की आक्रमक कारवाई करून मोहीम लवकर संपवायची की आपल्याकडे असलेला दारुगोळा जपून वापरून मोहीम जास्त काळ टिकवायची. पण मग टॉमहॉक किंवा SM-3 सारखी ही प्रगत क्षेपणास्त्र बनवणं इतकं अवघड का आहे? कारण सोपं नाहीये. यासाठी लागणारे विशेष इलेक्ट्रॉनिक्स, सेमीकंडक्टर चिप्स आणि ॲडव्हान्स गायडन्स सिस्टम्स, यासाठी लागणारा कच्चा माल जगभरातून येतो आणि हे बनवणाऱ्या कंपन्याही मोजक्याच आहेत. त्यामुळे अचानक मागणी वाढली तरी उत्पादन क्षमता लगेच वाढवता येत नाही. हेच खरं आव्हान आहे. आणि आर्थिक गणित तर आणखीनच गमतीशीर आहे. हे बघा, एकीकडे आहे $20,000 ते $50,000 एक साधा ड्रोन आणि त्याला रोखण्यासाठी काय लागतंय? तर $40,000 ते $50,000 एक इंटरसेप्टर क्षेपणास्त्र. म्हणजे विचार करा किती प्रचंड फरक आहे हा. आणि याच आर्थिक असंतुलनामुळे एक नवीन रणनीती वापरली जातीये. कमी किमतीचे हजारो ड्रोन्स वापरून शत्रूच्या महागड्या संरक्षण प्रणालींना अक्षरशः थकवून टाकणं. चला, आता वळूया आपल्या दुसऱ्या दबावबिंदूकडे, बाजारपेठा. बघूया की एखाद्या छोट्या प्रादेशिक संघर्षाचे पडसाद जागतिक अर्थव्यवस्थेवर कसे उमटतात. युद्धाचा परिणाम फक्त सैनिकांवर किंवा सीमेवर होत नाही, तो खूप दूरवर क्षणात पोहोचतो. म्हणजे सरकार काय निर्णय घेणार, कसा प्रतिसाद देणार हे ठरवण्याच्या खूप आधीच काही तासांमध्येच फायनान्शियल मार्केट्स आपली प्रतिक्रिया देतात. अस्थिरता दिसली की जागतिक गुंतवणूकदार लगेच आपलं भांडवल काढून घेतात आणि सुरक्षित ठिकाणी गुंतवतात. आणि याचा थेट परिणाम जागतिक भांडवलाच्या स्थिरतेवर होतो. एक उदाहरण घेऊया. समजा होर्मुझच्या सामुद्रधुनीसारख्या महत्त्वाच्या सागरी मार्गावर काही गडबड झाली. त्याचे परिणाम कसे एकामागोमाग एक पसरतात ते बघा. सगळ्यात आधी जहाज वाहतुकीचा खर्च वाढतो, विमा महाग होतो. यामुळे ऊर्जेच्या म्हणजे तेल आणि गॅसच्या किमती वाढतात. मग साहजिकच जागतिक महागाई वाढते. त्याचा परिणाम मालवाहतुकीवर, उत्पादनावर होतो. खतं महाग होतात आणि शेवटी आपल्या ताटात येणाऱ्या अन्नधान्याच्या किमतीही वाढतात. सगळं एकमेकांशी जोडलेलं आहे. पण थांबा, धोका फक्त भौतिक वस्तूंना नाही. म्हणजे आजच्या जगात जागतिक पुरवठा साखळ्या फक्त वस्तूंच्या नाहीत तर डेटाच्याही आहेत. आणि इथेच एक नवीन आघाडी उघडते, डिजिटल इन्फ्रास्ट्रक्चर. आखाती देश आता फक्त तेलासाठी नाही तर डेटासाठीही खूप महत्त्वाचे झाले आहेत. गुगल, ॲमेझॉन, मायक्रोसॉफ्ट या सगळ्या मोठ्या कंपन्यांची डेटा सेंटर्स तिथे आहेत. त्यामुळे आता नवीन रणांगण फक्त जमिनीवरचं नाही तर डिजिटली आहे. विचार करा,
एखाद्या डेटा सेंटरवर सायबर हल्ला झाला तर त्याचा परिणाम एखाद्या नौदल नाकेबंदी इतकाच मोठा असू शकतो. जागतिक बँका, कंपन्या यांच्या सेवा ठप्प होऊ शकतात. आणि हे किती महत्वाचं आहे हे या स्लाइडवरून स्पष्ट होतं. अमेरिकेच्या आर्थिक वाढीचा एक खूप मोठा हिस्सा म्हणजे साधारण 60% फक्त या काही मोजक्या मोठ्या टेक्नॉलॉजी कंपन्यांवर अवलंबून आहे. आणि याच कंपन्यांच्या परदेशातील पायाभूत सुविधा आता धोक्यात आहेत. म्हणजे याचा परिणाम थेट संपूर्ण अर्थव्यवस्थेवर होऊ शकतो. ठीक आहे, आता वळूया आपल्या अंतिम आणि सगळ्यात वेगळ्या दबावबिंदूकडे. निवडणुका, म्हणजेच देशांतर्गत राजकारण आणि त्याचं चक्र. इथे एक खूप मोठा विरोधाभास आहे. लष्करी मोहीम कधी संपेल हे कोणीच सांगू शकत नाही. ती अनिश्चित काळासाठी चालू शकते. पण दुसरीकडे राजकीय चक्र म्हणजे निवडणुका या ठरलेल्या वेळी येतातच. याला आपण एक राजकीय प्रेशर कुकर म्हणू शकतो. बघा, जेव्हा संघर्ष सुरू होतो तेव्हा सुरुवातीला लोकांचा प्रचंड पाठिंबा असतो. पण काही महिने गेले की प्रश्न विचारायला सुरुवात होते, या युद्धाचा खर्च किती, आपलं उद्दिष्ट काय आहे. आणि मग येतात मध्यावधी निवडणुका. या निवडणुका म्हणजे एक प्रकारे त्या सरकारच्या धोरणांवर लोकांचा कौलच असतो. म्हणजे राजकीय नेत्यांसमोर एक मोठा पेच असतो. एकीकडे त्यांना एक अलोकप्रिय होत चाललेलं युद्ध चालू ठेवावं लागतं आणि दुसरीकडे त्याच लोकांना सामोरं जाऊन निवडणुका जिंकायच्या असतात. सैनिकांकडे दारुगोळा असेपर्यंत ते लढू शकतात, बरोबर. पण नेत्यांना राजकीय पाठिंबा टिकवण्यासाठी मतपेटीतूनच कौल मिळवावा लागतो. तर आत्तापर्यंत आपण हे तीनही दबावबिंदू पाहिले. आता ह्या सगळ्याला एकत्र आणून आजच्या युद्धाचे नवे नियम काय आहेत ते समजून घेऊया. म्हणजे सांगण्याचा मुद्दा हा आहे की आजच्या काळात युद्ध जिंकण्यासाठी फक्त लष्करी ताकद पुरेशी नाहीये. हे खरं तर औद्योगिक, आर्थिक आणि राजकीय वास्तवाच्या विरोधात लढलेलं एक 3 आघाडीचं युद्ध आहे. आणि या तिन्ही मर्यादा इतक्या एकमेकांत गुंतलेल्या आहेत की त्यांना वेगळं करताच येत नाही. त्या मिळूनच अंतिम निकाल ठरवतात. आणि जेव्हा हे सगळे दबाव एकत्र येतात तेव्हा नेत्यांना त्यांच्या मोठ्या महत्वाकांक्षांना मुरड घालावीच लागते. मग संपूर्ण विजय ही कल्पना मागे पडते आणि त्याऐवजी वाटाघाटी करून किंवा संघर्ष कसा तरी मॅनेज करून एक स्वीकारार्ह परिणाम शोधण्यावर भर दिला जातो. हे सगळं लक्षात घेतल्यावर एक शेवटचा प्रश्न मनात येतोच. मर्यादांच्या या युगात जिथे प्रत्येक गोष्टीवर बंधनं आहेत, तिथे विजय या शब्दाचा नेमका अर्थ तरी काय, याचा विचार करायला हवा.